तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर माझं नाव मुकेश आणि आज आहे आपल्यासोबत रसिका माने, जिला 19 लाखाचं पॅकेज लागलेलं आहे शेवरॉन या कंपनीमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. तर बनून राहा व्हिडिओच्या शेवटपर्यंत. तर रसिका, इंट्रोडक्शन दे. Hello everyone, my name is Rasika Mane and I am final year electronics engineering student from VJTI, and I did my diploma in medical electronics after 10, and yes, I got selected in Chevron for as a facility engineer. ओके. तर सर्वात पहिले आपण संपूर्ण जानकारी या ठिकाणी माहिती करून घेऊया. तर 10वी नंतर तू काय काय केलं, म्हणजे ठरवलं काय होतं नेमकं काय करायचं? 10वी नंतर तर मी डायरेक्ट असं ठरलेलंच माझं की मला डिप्लोमा घ्यायचा आहे, आणि पुढं असं लक्षात नव्हतं की डिग्री करायची आहे किंवा नाही करायची आहे. पण मार्क्स चांगले येत गेले, सो माझं असं झालं की मी डिप्लोमा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये केलेला. तर मला इंजिनिअरिंग पण बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्येच करायचं होतं. सो मी गुजरातसाठी ट्राय करत होते, पण मला थोडा ॲडवाईस मिळाला की VJTI म्हणजे मला डिप्लोमाला चांगले मार्क्स होते, तर VJTI चांगलं कॉलेज आहे. सो माझा डिप्लोमाचा रिझल्ट लागल्यावर माझं असं ठरलं की नाही, आता इंजिनिअरिंग VJTIमध्येच करायचं आहे. सो मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये इथे ॲडमिशन घेतलं. तर जे इलेक्ट्रॉनिक्समध्ये ॲडमिशन घेतलं ते बाय चॉईस होतं का कसं होतं? हां, माझा ॲक्च्युली डिप्लोमामध्ये महाराष्ट्रामध्ये 16th रँक होता. सो मला कोणतेही कॉलेज आणि कोणतीही ब्रांच भेटू शकत होती. पण माझं असं होतं की ॲटलिस्ट माझा डिप्लोमा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाला आहे, तर काहीतरी त्याचा बेस आहे इलेक्ट्रॉनिक्सचा, आणि मला कोरच पहिल्यापासून आवडत होतं, कोरच करायचं होतं. सो मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग घेतलं आहे. ओके. तर VJTIमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मग तू नेमकं काय काय केलं, म्हणजे कोणत्या कमिटीज वगैरे जॉईन केल्या, काही ना काहीतरी केलं असेल? ओके, सो एक्सप्लोर तर खूप करायचं होतं पहिल्यापासूनच. आणि ॲक्च्युली आमचं त्यावेळेस DSYचं ॲडमिशन खूप लेट झालेलं, त्यामुळं आम्ही इथं यायच्या आधीच कमिटीचे सगळे इंटरव्ह्यू वगैरे झालेले, आणि काहीच आयडिया नव्हती खूप. आणि आधीच कोल्हापूरवरून इकडे शिफ्ट झाले होतं, तर आधी ते सगळं फिगर आउट करायची हे होतं, हॉस्टेल मिळेल नाही मिळेल. सो त्यामध्ये सेकंड इयरमध्ये मी काय कमिटीज वगैरे जॉईन नाही केल्या, पण थर्ड इयरमध्ये मी टेक्नॉलॉजी जॉईन केलेली ॲज अ सोशल मीडिया अँड फाईन आर्ट ऑफिसर. आणि मी खूप सारे व्हॉलेंटिअरिंग पण केलं आहे SIHसाठी वगैरे. सो ओके. तर हे झालं कमिटीबद्दल. त्याच्यानंतर मग थोडं थर्ड इयरला हे केलं असेल, आपलं इंटर्नशिप केली असेल. तर इंटर्नशिपचा कसा एक्सपिरियन्स होता आणि काय काम केलं नेमकं, आणि ते प्लेसमेंटसाठी कसं हेल्पफुल राहील? सो इंटर्नशिपचं चालू होतं माझं सेकंड इयरपासून. सेकंड इयरनंतर पण मला इंटर्नशिप करायची होती. सो इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे एक सर आहेत, तर त्यांच्या अंडर मी सेकंड इयरनंतर इंटर्नशिप केली 2-3 महिन्याची. आणि ती माझी फर्स्ट इंटर्नशिप होती इथं. प्लस मी डिप्लोमाची पण एक इंटर्नशिप केलेली ह्याच्या आधी. आणि मग नंतर थर्ड इयरमध्ये एक स्नायडर इलेक्ट्रिक म्हणून कंपनी आहे जी इंटर्नशिपसाठी येते. सो मी त्याच्यासाठीच प्रिपेअर करत होती. आणि लास्टला असं झालं की कंपनी येईल नाही येईल, पण मी पूर्ण त्या कंपनीवरती डिपेंड राहिलेले की मला तिथंच भेटणार आहे, असं माझं पूर्ण हे होतं. सो मी बाकीचं पण फिगर आउट केलंच नाही की बाहेरून इंटर्नशिप घ्यायची आहे नाही घ्यायची आहे. आणि त्या मोमेंटला असं झालं की स्नायडर इलेक्ट्रिकनी फक्त गर्ल्स, मी टेस्ट क्लिअर केली स्नायडर इलेक्ट्रिकची पण, आणि त्या मोमेंटला जेवढे गर्ल्स मी टेस्ट क्लिअर केलेली त्यातली सगळ्या गर्ल्स सिलेक्ट झाल्या, फक्त मी सिलेक्ट झाली नव्हती. आणि त्या कंपनीचं असं होतं की जर तुम्हाला इंटर्नशिप भेटली तर तुम्हाला तिथं PPO भेटूनच जाईल. अँड दॅट वॉज ऑल्सो व्हेरी गुड PPO. 12 LPAचा तो PPO होता. सो त्यावेळेस माझं सिलेक्शन नव्हतं झालं टेक्निकल राऊंडनंतर. खूपच तो फेज माझा खूप खराब गेला. आणि मी असं झालं की मी बाहेरच्या पण कोणत्याच कंपनीला अप्लाय नाही केला. असं होतं की ठीक आहे, नाही भेटलं तर कॉलेजमध्ये इंटर्नशिप करून टाकेल. सो दॅट वॉज माय बिगेस्ट मिस्टेक. लकीली जेकब्स म्हणून एक कंपनी होती, ती त्यावेळेस आलेली आणि माझं ऑन कॅम्पसच इंटर्नशिपसाठी सिलेक्शन झालं कोरमध्येच. आणि तिथं मी इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंटमध्ये काम केलं, आणि मोस्टली ऑइल अँड गॅसच्या रिलेटेड काम होतं. आणि विच इज वाय शेवरॉनमध्ये पण मला त्याची खूप मदत झाली, किंवा शेवरॉन पण ऑइल अँड गॅसचीच इंडस्ट्री आहे. सो मोस्टली माझं सेन्सर्स आणि पायपिंग, तर त्याच्यावरती काम होतं तिथे. ओके. म्हणजे शेवरॉन ही तुझी दुसरी कंपनी होती, पहिल्या कंपनीमध्ये तुला फेल्युअर भेटला? पहिली कंपनी इंटर्नशिपसाठी होती आणि तो PPO देणार होता, आणि शेवरॉन माझी फर्स्ट कंपनी होती फॉर प्लेसमेंट. ओके. तर इंटर्नशिपमध्ये नेमकं काम काय केलं? इंटर्नशिपमध्ये मोस्टली पायपिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशन डायग्रामवरती काम होतं. म्हणजे एखादा जर सेन्सर आपण यूज करतो आहे, तर तो सेन्सर त्या ठिकाणी त्या सप्लाय चेनमध्ये का यूज करतो, किंवा तोच का केला, किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला करू शकतो वगैरे, ह्याचं सगळं काम होतं इन्स्ट्रुमेंटेशन रिलेटेड.
तर त्याच्यानंतर प्रोजेक्ट केला असेल तर कशावर प्रोजेक्ट केला आणि प्लेसमेंटसाठी कसं हेल्पफुल झालं? ओके. सो सगळ्यात पहिला माझा प्रोजेक्ट होता जो डिप्लोमाचा माझा फायनल इयर प्रोजेक्ट होता. तो मी आय गेस स्मार्ट स्मायरोमीटर केलेला IoT बेस्ड. आणि त्याच्यानंतर इथं आल्यावरती मी सेकंड इयरमध्ये इंटर्नशिप केलेली सरांच्या अंडर. ती पण IoT बेस्ड इंटर्नशिप होती. आणि त्याच्यामध्ये मी प्रोजेक्ट केलेला इन्क्युबेटर म्हणून, जो की बेबी इन्क्युबेटर म्हणून, जो की माझ्या डिप्लोमाच्या रिलेटेडच होता, पण सगळं इलेक्ट्रॉनिक्सचं त्याला बॅकग्राऊंड होतं. आणि मोस्टली माझे प्रोजेक्ट तेच होते की IoT बेस्डच प्रोजेक्ट होते. पण आय गेस मला शेवरॉनच्या इंटरव्ह्यूमध्ये पण फक्त प्रोजेक्टबद्दल विचारलं. पण माझे प्रोजेक्ट ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीच्या रिलेटेड नव्हते, बट माझी इंटर्नशिप त्याच्या रिलेटेड होती, सो ते मला फायदेशीर ठरलं. ओके. तर आता वळूया प्लेसमेंटकडे. तर प्लेसमेंटसाठी तू किती महिन्यांपासून प्रिपरेशन करत होती आणि कोणते कोणते सोर्सेस तू रेफर केलेले होते? जेव्हा माझं स्नायडरमध्ये सिलेक्शन झालं नाही त्याच्यानंतर डायरेक्ट ESE होती. सो जशी माझी ESE झाली आणि माझी जेकब्समध्ये इंटर्नशिप चालू झाली, सो मी तेव्हापासूनच माझं असं झालं की आता काही करून घ्यायचं आहे. कारण मी पूर्ण माझं ड्रीम कंपनी स्नायडर इलेक्ट्रिक होती. आणि असं झालं की तिथं नाही भेटलं तर आता कायच भेटू शकते. मी कम्प्लिटली डिप्रेस आणि मला कोरच करायचं होतं. काही करून मी कोडिंग अजिबातच करत नव्हते. सो त्याच्यानंतर जसं मी इंटर्नशिप चालू केली तशी मी प्लेसमेंटची प्रिपरेशन चालूच केलेली. सो मी रोज, आणि मी ह्याच्या आधी पण ते व्हिडिओज वगैरे बघितलेले की जे आपले हे OA वगैरे असतात त्यासाठी काय करायचं. सो मी ते इंडिया बिप्स वगैरे त्या वेबसाईट यूज करतच होते फॉर ॲप्टिट्यूड. आणि यूट्यूबचे पण व्हिडिओज बघितले, करिअर पॉईंट वगैरे असे जे चॅनल्स आहेत त्याच्यावरून मी ॲप्टिट्यूडची प्रिपरेशन केलेली. आणि मोस्टली कोअरसाठी जे आपले NPTELचे व्हिडिओज आहेत, परत अजून 2-3 जे इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड शिकवतात ते मी मोस्टली सगळा सिलेबस वाईजच करायचे. असं डिफरंट काय प्लेसमेंटसाठी मी प्रिपरेशन केली नव्हती. फक्त प्रोजेक्ट्स आणि इंटर्नशिपवरती जास्त फोकस केलेला. बाकी आपला सिलेबस आहे तो मी जो आपण ESEला स्टडी करतो तो माझा रेग्युलर स्टडी असायचा. सो मला त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आला कधी. ओके. तर इंटरव्ह्यूमध्ये किती राऊंड होते? त्याच्यामध्ये काय काय तू फेस केलं किंवा त्याच्यामध्ये काय काय असे क्वेश्चन असे जे तुला टफ वाटले तर ते सांग. ओके. सो फर्स्ट आमची ऑनलाईन OA झालेली, जी मी लॅपटॉपवरून दिलेली. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट ऑफलाईन डिक्लेअर झाला. त्याच्यानंतर पहिला राऊंड टेक्निकल राऊंड होता. त्याच्यामध्ये मोस्टली त्या राऊंडमध्ये मोस्टली मला हेच विचारलं की माझी इंटर्नशिप कुठं केली मी, प्लस मग तिथं कोणते कोणते सेन्सर्स यूज केले, मग कसे सेन्सर्स यूज करतात, असे हे टेक्निकल क्वेश्चन्स होते. प्लस बाकीचे सगळे असेच क्वेश्चन होते की तुम्ही कसं कोपअप कराल तुमच्या कलिग्सबरोबर. जर तुमचे कलिग्स वेगळ्या कल्चरमधील असतील तर तुम्ही त्यांच्याबरोबर कसं इंटरॅक्ट करणार वगैरे, असे क्वेश्चन्स होते. ओके. टेक्निकल राऊंड पण असेल ना, टेक्निकल क्वेश्चन्स वगैरे? हां, टेक्निकल राऊंडमध्ये पण मोस्टली क्वेश्चन्स थोडेच टेक्निकल होते. पूर्ण माझा रेझ्युमे बेस्ड इंटरव्ह्यू झाला. म्हणजे तुझे प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप वगैरे कुठं केली हे सगळं होतं. टेक्निकल ॲजचं सिलेबसमधलं काही नाही विचारलं, बस प्रोजेक्ट आणि इंटर्नशिप्स. आणि त्याच्यानंतर HR राऊंड झाला. त्याच्यामध्ये बेसिक हेच विचारलं. आणि त्यातला सगळ्यात अवघड क्वेश्चन हा होता की तुझ्या कॉलेजबद्दल अशी काय वाईट गोष्ट आहे जी तुला वाटतं की ती नाही व्हायला पाहिजे. सो तो मला वाटतं सगळ्यात अवघड गोष्ट होती मला सांगण्यासाठी, किंवा कारण मी तिथं निगेटिव्ह बोलू नाही शकत होती. बरोबर. सो तो माझा सगळ्यात आय थिंक विचार करून बोलण्यासारखा क्वेश्चन होता. बरोबर. म्हणजे कधी कधी याच्यावर पण असे थोडेसे फिरून प्रश्न विचारतात, त्याच्यासाठी थोडं विचारपूर्वक बोलणं गरजेचं असतं. तर अजून एक मला विचारायचं वाटतं की फ्रेशर्सने काय काय केलं पाहिजे? म्हणजे अशा काही चुका ज्या तू तुझ्या कॉलेज लाईफमध्ये केल्या ज्या त्यांनी केल्या नाही पाहिजेत आणि फर्स्ट इयर सेकंड इयरपासून त्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना अजून जास्त फायदा होईल? ओके. सो ॲज अ DSY स्टुडंट मला फर्स्ट इयरची काही आयडिया नाही आहे, पण मी DSY स्टुडंट्सना सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही सेकंड इयरमध्ये येता तेव्हा एक आपला गैरसमज असतो की जे 11-12 करून आलेत त्यांना खूप जास्त येतं आणि आपण त्यांना नाही कॉम्पीट करू शकत. तर हा सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. आणि खूप जास्त मॅथ्सला घाबरणं ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. मी इथं आले तेव्हा खूप जास्त मी घाबरलेले. ॲक्च्युली ह्या पॉईंटला आलेले की मी पास होईल की फेल होईल, पण असं नसतं, ते होऊन जातं मॅथ्स. सो आपण थोडीशी मॅथ्सची प्रॅक्टिस केली पाहिजे आधी, हे मला वाटतंच पहिल्यापासूनच. आणि अजिबात घाबरायचं नाही इथं आल्यावर. डायरेक्ट सेकंड इयरला आपण जेव्हा येतो तेव्हा सगळं एक सेमिस्टर जरा आपल्याला त्रास होतो, पण नंतर होऊन जातं सगळं नीट.
आणि सेकंडली जे मी सांगितलं पहिला की इंटर्नशिपसाठी मी ऑफ कॅम्पस काहीच ट्राय नाही केलं, पूर्ण ऑन कॅम्पसवर डिपेंड होते, जी माझी सगळ्यात मोठी चूक होती. लकीली ती कंपनी आली, सो माझं ऑन कॅम्पस झालं. पण ही चूक नाही केली पाहिजे की इंटर्नशिपसाठी तर आपण ऑफ कॅम्पस ट्राय केलं पाहिजे. ओके. तर रेझ्युमेबद्दल तू काय सांगू इच्छिते, काय काय त्याच्यात टाकलं पाहिजे, काय नाही टाकलं पाहिजे? ओके, सो रेझ्युमेमधला आपल्याला एक आणि एक शब्द माहितीच असला पाहिजे, ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. रेझ्युमेसाठी मी माझा TPOचा जो फॉर्मॅट असतो तोच यूज केलेला आणि मोस्टली मी माझे 2 प्रोजेक्ट 3 इंटर्नशिप त्याच्यामध्ये टाकलेला आणि माझे रिलेव्हंट कोर्स म्हणजे कोर्स कोणते कोणते मला जास्त चांगले येतात, म्हणजे जो टेक्निकल इंटरव्ह्यू जो घेतो तो त्याच सब्जेक्टच्या बेस जास्त क्वेश्चन्स विचारतात. सो ते टाकणं पण महत्त्वाचं आहे आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज टाकणं पण खूप महत्त्वाचं आहे. आता लास्ट इयरचे मी बघितलेलं जे शेव्हरॉनमध्ये सिलेक्ट झालेले, त्यांचं असं होतं की जे जास्त कमिटीजमध्ये आहे, जे जास्त अदर रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, ते रेझ्युमे जास्त सिलेक्ट झालेले. सो तिकडं थोडं लक्ष दिलं पाहिजे रेझ्युमेमध्ये. बरोबर. आणि त्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमुळे सॉफ्ट स्किल पण डेव्हलप होतात, कॉन्फिडन्स असेल, डिसिप्लिन असेल, या गोष्टी डायरेक्टली इनडायरेक्टली इंटरव्ह्यूला अफेक्ट करत असतात. तर हे झालं. त्याच्यानंतर एक फ्रेशर्सला काय मेसेज तू देऊ इच्छिते लास्टला मी असंच सांगेन की हे कॉलेज लाईफ एन्जॉय करत करतच आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. बस आपण आणि मेन म्हणजे एक CGPA आपला मेंटेन झालाच पाहिजे ओव्हरऑल सेमिस्टरमध्ये, कारण सगळ्या कंपनीजला ॲप्लाय करण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट 7.5च्या वरती तरी CGPA मेंटेन केला पाहिजे. पण ह्याच्यासोबतच आपण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण पार्ट घेतला पाहिजे. आता मला खूप रिग्रेट होतं की मी सेकंड इयरमध्ये कमिटीज नाही जॉईन केला, कारण एवढे कनेक्शन्स नाही बिल्ड झाले. पण मी थर्ड इयरमध्ये ते केलं कम्प्लीट. पण या सेकंड इयरपासून ते केलं पाहिजे. ठीक आहे. आणि अजून एक मला विचारायचं वाटतं की कोरच्या प्लेसमेंटसाठी आता इलेक्ट्रॉनिक्सचे कोणते कोणते सब्जेक्ट आहेत ज्यांचा चांगला स्टडी आपण केला पाहिजे, जेणेकरून आपण चांगलं प्लेसमेंट मिळवू शकतो? ओके, सो कोरचे सब्जेक्ट फर्स्ट म्हणजे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, ECAD म्हणून जो आहे इलेक्ट्रॉनिक सर्किट अँड डिव्हायसेस, तो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलंच पाहिजे. आणि VLSI वगैरे ह्याचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे, ते कारण आपल्याला लास्ट इयरला सब्जेक्ट आहेत, पण आत्ताची जी थर्ड इयरची बॅच आहे त्यांना ते थर्ड इयरपासून आहेत. सो तुम्हाला ते पण आलं पाहिजे आणि सेन्सर्स आणि हे वगैरे हे जे सब्जेक्ट आपले कोर आहेत ते आलेच पाहिजेत, प्लस सिग्नल अँड सिस्टीम ऑल्सो. ओके. आणि स्किल्स आणि CGPA याबद्दल तू काय बोलू इच्छिते, की काय इम्पॉर्टंट, काय कशावर फोकस केला पाहिजे? मला असं वाटतं जेव्हा आपण स्किल्सवरती फोकस करतो, जर आपल्याला आता मी कोरबद्दल बोलेल, तर जर आपल्याला कोर प्लेसमेंट हवी आहे तर आपण सब्जेक्ट्स तर स्टडी करतो, त्याच्यामध्ये आपले स्किल डेव्हलपच होत आहेत. सो जर